समाजात अनेक जटिल प्रश्न अस्तित्वात असून केवळ एक संस्था हे प्रश्न सोडवू शकत नाही। सामाजिक क्षेत्रातील अंधार दूर होण्यासाठी कृतिशील हातांची गरज आहे, असं मत अहिल्यानगर येथील स्नेहालय या संस्थेचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। चिदानंद फाउंडेशन या संस्थेच्या दुसऱ्या वर्षाच्या देणगी प्रदान कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गिरीश कुलकर्णी बोलत होते। भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वी.का. राजवाडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ख्यातनाम ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर, चिदानंद फाउंडेशन पुणेचे संचालक चिंतामणी वैजापूरकर आणि संचालिका नेहा चिंतामणी वैजापूरकर आदी उपस्थित होते। यावेळी स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, उमेद परिवारचे राकेश सनस आणि सेवा सहयोग फाउंडेशन संचलित चेतना संस्थेच्या अनिता घाटणेकर यांना देणगीचा धनादेश प्रदान करण्यात आला। तसेच डोंजे येथील श्रीरंग गोशाळेचे श्रीपाद कुलकर्णी यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर गिरीश कुलकर्णी म्हणाले की सक्षम संस्था आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रीकरणातून सामाजिक प्रश्न सोडवता येतात। सामाजिक जाणीवा बाळगून काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या मागे उभे राहणाऱ्यांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे। 140 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सामाजिक संवेदनशीलता आणि जागरूकता बाळगणारे नागरिक किती आहेत हा प्रश्न पडतो। सिव्हिल सोसायटी कमी होत जाणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोक्याचे लक्षण असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंडित विजय कोपरकर म्हणाले की एकीकडे हव्यासापोटी धावाधाव करणारा समाज पाहिला की त्याची कीव करावीशी वाटते। लाखो रुपयांचे पॅकेज मिळूनही त्यांच्या मनात समाधानाची वृत्ती नसते। स्वतःच्या मुलांकडे लक्ष न देणाऱ्या अशा पालकांकडे पाहिले असता सामाजिक समस्येकडे ते कोणत्या संवेदनशीलतेने पाहतील हाच चिंतनाचाच विषय आहे। यावेळी राकेश सनस आणि अनिता घाटणेकर यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक चिंतामणी वैजापूरकर यांनी केलं। स्नेहल बोकील यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। दुसऱ्या कुठल्या नागरिकावर अन्याय झाला तर आम्ही साक्षीदार पंच म्हणून उभं राहायला तयार आहे, किंवा आम्हाला काही गरज नाही आहे की तो व्यक्ती माझ्या तिचं नाव माहिती असेल, गाव माहिती असेल, ती ओळखीची असेल, जातीची असेल, धर्माची असेल। जर माझ्या समोर अन्याय होत असेल तर मी हस्तक्षेप करणार असं म्हणणारी माणसं आपल्या देशात वाढत आहेत का कमी होत आहेत? तर लक्षात येतं की कमी कमी होत चालली ही संख्या। सिव्हिल सोसायटी आपण ज्याला म्हणतो ती कमी कमी होत चालली। मला असं वाटतं की आज अनेक संस्था काम करत आहेत। प्रचंड मोठी गरज आहे आपल्या देशामध्ये। जो सामाजिक विषयातला अंधार आहे तो घालवण्यासाठी आपल्याला सामाजिक चळवळ, सामाजिक कार्य याच्याशिवाय पर्याय नाही आहे। हे काम काही शासनावर लोटून शासन सगळ्यांचा उद्धार करेल असं काही होणार नाही, कारण आपली लोकसंख्याच अतिप्रचंड आहे। पण मग सिव्हिल सोसायटी आहे का? 68 कोटी तरुण माणसं आहेत। जर त्यांनी ठरवलं की आम्ही फक्त एक कुटुंबाची जबाबदारी घेऊ, की त्या कुटुंबातल्या व्यक्तींना सक्षम करू आर्थिक सामाजिक दृष्ट्या, त्यांना जे अधिकार सरकारने दिलेले आहेत तिथपर्यंत त्यांना ॲक्सेसिबिलिटी करून देऊ असं ठरवलं तरी आपल्या देशामध्ये लगेच बदल नाही होणार। पण आशा तर तयार होईल, जे निराशेचं वातावरण आहे ते तर जाईल, पण असंही होताना दिसत नाही। आणि म्हणून खरा प्रश्न हा आहे की एक सिव्हिल सोसायटी, एक जागृत समाज हा आपल्या देशामध्ये कसा निर्माण होईल। आज आपण सगळेजण खूप वाचतो, सगळ्या लोकांकडे खूप माहिती असते, पण आपण पाहतो की खूप लोकांना आपल्या भारताच्या घटनेतली कर्तव्य माहितीच नसतात। 11 मूलभूत कर्तव्य आहेत। पटकन सांगा म्हणलं तर लक्षात येत ते आठवत नाहीत। आपण किती वाचत असतो, आपण हरिपाठ वाचतो, भागवत वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, चांगली गोष्ट वाचलंच पाहिजे। त्याच्यातून आपली आध्यात्मिक आणि मानसिक जडणघडण व्हायला निश्चित मदत होते। पण आपण कधी आपली मूलभूत कर्तव्य वाचायचे कष्ट घेतो का? तर हा प्रश्न असतो की एक नागरिक म्हणून आपलं नागरिकत्व अजून फार दुबळं आहे। आणि हल्ली तर असं होतं की म्हणजे नागरिकत्वाची भावना, राष्ट्रवादाची भावना आणि माणुसकीची भावना यांचं एक द्वंद्व समाजामध्ये चाललेलं असतं। ज्या दिवशी आपल्या समाजामध्ये माणुसकीला आपण कमी लेखायला लागतो त्या दिवशी आपल्या देशामध्ये सामाजिक प्रश्न वाढायला लागतात।